केअरटेकर भाग 6. आत्तापर्यंत आपण बघितले की मीराच्या आईचे उपचार आता सुरू झालेले होते, त्यामुळे मीरा खूपच खुश होती. मीराने तिच्या आईला आणि बहिणीला म्हणजे श्वेताला सांगितलेलं होतं की ती एका मोठ्या घरात केअरटेकर म्हणून काम करणार आहे. तिथे तिला म्हाताऱ्या आजी आजोबांची सेवा करायची आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी तिला आता कायम तिथेच राहावं लागेल. मीराची आई म्हणजे सुमन आणि श्वेता दोघीही या गोष्टीसाठी तयार झालेल्या होत्या. मीरा घरातलं सगळं काही आवरून सगळ्या काही गोष्टी नीट आहेत का बघून आता मात्र आरवच्या घरी जायला निघालेली होती. हे सगळं काही आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं होतं. चला तर मग आता आपल्या मीराची एक नवीन सुरुवात आरवच्या घरी कशी होते ते बघूया. रिक्षातून उतरल्यावर मीरा समोर पाहते. तिच्या डोळ्यांसमोर उभं असतं एक प्रचंड पांढऱ्या रंगाचं आलिशान बंगला. लोखंडी गेट, मोकळं लॉन, उंच झाडी आणि वर एक फडफडणारा रॉयल राज्याध्यक्ष नावाची एक नेमप्लेट. ती एक क्षण थांबते. हातात एक साध्या पिवळ्या रंगाची बॅग होती. साधं तिचं ड्रेसिंग होतं. चेहऱ्यावरती थकवा होता, कारण 2 ते 3 दिवस तिने अजिबात काही खाल्लं नव्हतं. फक्त पैशांसाठी, जॉबसाठी इकडे तिकडे ती पळत होती. आईवरती लवकर ट्रीटमेंट व्हावी म्हणून ती पळत होती. डोळ्यात बरेचसे प्रश्न होते. हे खरंच माझं आयुष्य आहे का? इथून परत मागे फिरता आलं असतं तर? मीरा स्वतःच्या मनाशी बोलते. 2 तास लेट झालेली मीरा एक काळसर निळा सुताचा ड्रेस घालून, केस साधे बांधून, डोळ्यात घबराट घेऊन आरवच्या आलिशान बंगल्यासमोर उभी होती. सगळं काही शांत. कोणीच नाही स्वागताला. गेट आपोआप उघडतो आणि ती पायरीवर पाऊल ठेवते. दारावर बेल नाही, फक्त एक हळू सरकणारा सेन्सर दरवाजा. ती आतमध्ये येते. घरात इतकं शांत असतं की तिच्या बांगड्यांचाच आवाज तिला मोठा वाटत होता. भिंतीवर काळसर सिल्कचे पडदे, हॉलमध्ये पांढऱ्या रंगाचा लांबसा सोफा आणि मधोमध एक मोठं काळं पियानो. जणू एखादं हॉटेलचं ते रिसेप्शनच वाटत होतं. तेव्हा ती जणू एखाद्या वेगळ्याच दुनियेमध्ये प्रवेश करते असं तिला वाटत होतं. सगळीकडे फक्त शांतता. चकमकीत पांढऱ्या मार्बलच्या फरशा, लांबसा असतो कॉरिडॉर जिथं पावलांचा आवाजही परका वाटावा. भिंतीवर महागडी आर्टवर्क्स आणि हवेत परफ्यूमचा गंध, पण त्या गंधामागे एक निर्विकार. उशीर झाला. आता काय होईल? हा रागीट माणूस आहे. मला काही आता पर्याय नव्हता. सगळं काही आवरून मला तर यावं लागणारच होतं, पण आता हा माणूस काय बोलतोय काय माहिती. मीरा स्वतःच्या मनाशी विचार करत होती. तेवढ्यात वरच्या जिन्यावरून सुसाट पावलं खाली येतात. काळ्या ड्रेस पॅन्टमध्ये अंगावर चढलेला ताठ शर्ट, हातात महागडं घड्याळ, केस सावरलेले होते तरी थोडेफार कपाळावरती आलेले होते. डोळ्यात एक प्रकारचा वर्चस्वाचा इगो आणि चेहऱ्यावर नुसता राग नाही तर घृणा. आरव राज्याध्यक्ष. त्याच्या पावलांचा ठोका हळूहळू घुमतो. तो थेट तिच्यासमोर उभा राहतो. थोडा वरून तो खाली पाहतो. ही काय वेळ झाली का इथे यायची कामाला? किती वाजता यावं हे सुद्धा समजत नाही का? घड्याळामध्ये बघितले का किती वाजलेले आहेत? 10 वाजून गेलेले आहेत. खरं तर सकाळी 8 वाजता तरी तू इथे हजर राहणं गरजेचं होतं. तू आजपासून इथे जॉब करणार म्हणजे सकाळी उठल्यापासून तू माझं प्रत्येक काम करशील याचाच तो खरं तर अर्थ होतो. आणि तू मात्र 10 वाजता निवांतपणे इथे कामाला येत आहेस. आरव रागाने मीराकडे बघून बोलत होता. त्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग दिसत होता. तेच मीरा मात्र काहीच बोलत नव्हती. तिने तिच्या डाव्या हातामध्ये तिची बॅग कशीबशी पकडलेली होती. उजव्या हाताने तिने तिच्या खांद्यावरची पर्स पकडलेली होती. 8 वाजता पोचायला सांगितलेलं होतं आणि तू चक्क 10 वाजता निवांतपणे माझ्या घरी पोचत आहेस. तू समजतेस तरी काय का स्वतःला? ही तुझ्या गावची चाळ नाही, ही माझी दुनिया आहे. इथे वेळेचं सोनं असतं आणि तू ते वाया घालवत आहेस. टाईम इज मनी आणि तू फक्त टाईमपास करत इथे आलीस. मीरा अजूनही गप्प होती. आता मात्र रागात तो पुढे येतो. आता दोघांमध्ये फक्त अर्धा फुटाचं अंतर होतं. त्याचं व्यक्तिमत्व इतकं भारदस्त होतं की तिचा श्वास अडकतो. तुझं हे सरळपणाचा मुखवटा ना इथे अजिबात चालणार नाही. तुला वेळेची किंमत कळायलाच हवी. तुला एवढीच पैशांची गरज आहे ना, कामाची गरज आहे ना, तर मग कामाच्या बाबतीत परफेक्टनेसपणा हवाच.
तरीही मीरा शांतच होती. बिचारी ती काय बोलणार होती? आता ती कशी बशी इथे आलेली आहे याचं त्याला सगळं काही संदर्भासह स्पष्टीकरण देणार होती. तिची सिच्युएशन ती थोडीच त्याला सांगू शकत होती. मीरा काहीच बोलत नाही हे बघून आरवला आणखीन जास्त राग आलेला होता. तो रागात पटकन तिच्या कमरेला पकडतो आणि तिला स्वतःच्या जवळ खेचून घेतो. आता मात्र मीराचा चेहरा त्याच्या भरदस्त छातीवरती आदळलेला होता. तिच्या हातातली बॅग घाबरून खाली पडलेली होती, तर तिचा हात घाबरून त्याच्या छातीवरती आलेला होता. ती स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती. घाबरून ती त्याच्या डोळ्यामध्ये बघत होती, पण त्याच्या मात्र डोळ्यामध्ये फक्त इगो, राग इतकंच दिसत होतं. बाकी त्याच्या डोळ्यामध्ये तिला काहीही दिसत नव्हतं. काल मी रूल सांगितलेला लक्षात नाही का? मी जो प्रश्न विचारेल त्याचे उत्तर मला पुढच्या सेकंदातच हवं असतं. हे असं गप्प राहायचं नाही माझ्यासमोर, नाहीतर प्रत्येक गोष्टीला पनिशमेंट असते ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. हो 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 सॉरी मी इथून पुढे लक्षात ठेवेन, मीरा बोलते. तर मीराचं बोलणं ऐकून आरव तिच्या कमरेवरची पकड आणखीन जास्त घट्ट करतो आणि तिला जास्त स्वतःच्या जवळ खेचून घेतो आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा पकडून बोलतो. आरव राज्याध्यक्षाला सॉरी ऐकायची सवय नाही, कारण नॉर्मली लोक चूक करतात आणि सॉरी बोलतच असतात. मग त्याचा काय फायदा ना? त्यामुळे आरव राज्याध्यक्ष शिक्षाच देत असतो. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं, कोणती चूक होता कामा नये, जेणेकरून सॉरी बोलावं लागेल आणि शिक्षा घ्यावी लागेल. आणि माझी शिक्षा ना अशी तशी नसते, भयंकर शिक्षा असते. आज पहिला दिवस आहे म्हणून मी गप्प आहे, पण मला इथून पुढे कामात हलगर्जीपणा नको आहे, समजलं का? आरव रागात बोलतो आणि आहे त्या ताकदीने तिच्यापासून तो बाजूला होतो. मीराला तर तिचा जीव असा तिच्यापासून बाजूला गेल्यासारखं काही सेकंदासाठी वाटलेलं होतं. ती कशीबशी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तेच आरव तिच्याकडे रागाने खालून वरती बघतो आणि बोलतो, हे असे ड्रेस माझ्या घरात घालायचे नाहीत. इथे फक्त माझं साम्राज्य चालतं. मी जे बोलेल तेच फक्त माझ्या घरामध्ये चालतं. हे असले कमी दर्जाचे कपडे ना माझ्यासमोर घालायचे नाहीत. मी माझ्या घरात असले कपडे बघूसुद्धा शकत नाही, समजलं? त्यामुळे आजपासून मी बोलेन तसेच कपडे यूज करायचे. हो सर, मीरा घाबरून बोलते. आरव रागाच्या भरात एक बजल वाजवतो. तेवढ्यात बाहेरून एक नोकर घाबरतच पळत आतमध्ये येतो आणि हातावरती हात ठेवून बोलतो, सर बोलावले तुम्ही? माझ्या रूमच्या बाजूची रूम हिला पटकन दाखव आणि हे घरसुद्धा पूर्णपणे एकदा दाखव. क्विक, फास्ट. मला टाईम वेस्ट झालेला अजिबात आवडत नाही, आरव रागात बोलतो. आरवचं बोलणं ऐकून तो नोकरसुद्धा घाबरतच मीराकडे अजिबात न बघता तसाच खाली बघून पुढे जाऊ लागतो. पण मीरा मात्र घाबरून तिथेच उभी होती. तो नोकर अजिबात मीराकडे न बघता पाठीमागे वळतो आणि परत मीराकडे बघतो. मॅडम चला ना, मी सगळं काही तुम्हाला घर दाखवतो. खरं तर आरवचाच असा एक रूल होता, वर चेहरा करून अजिबात बघायचं नाही. त्याच्याकडे तर बघायचंच नाही, पण एखाद्या स्त्रीकडे सुद्धा वरती चेहरा करून अजिबात बघायचं नाही. आणि त्याचे हे रूल्स, रेग्युलेशन्स सगळे काही नोकर्स, बॉडीगार्ड्स फॉलो करत होते. मीरा घाबरतच पटकन तिची बॅग उचलते आणि त्या नोकराच्या पाठीमागे जाऊ लागते. तेच मीराला जाताना बघून आरव परत बोलतो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुझी स्वप्नांची जागा नाही, हा एक करार आहे. इथे तुझं स्वागत नाही, फक्त सगळं काही सहन करण्याची ताकद ठेव, आरव रागाने बोलतो. तेच आरवला गप्प बसलेले चालत नाही, त्यामुळे मीरासुद्धा घाबरत बोलते, हो सर, आणि ती नोकराच्या मागे जाते. तिच्या पावलांचा आवाज दाट वातावरणात घुमतो. ती जिन्यावर चढते. डोळ्यात पाणी होतं पण श्वासात जिद्द होती. ती मनाशीच बोलते, मी आरव राज्याध्यक्षाच्या राजवाड्यात आले, पण झुकून नाही, लढूनच इथं टिकणार. मीराचं मन अजूनही थरथरत होतं. आरवच्या रागानं तिचा आत्मविश्वास आता हललेला होता, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा एक वेगळी जिद्द होती. परिस्थिती स्वीकारून ती आता या महालातल्या प्रत्येक अंधाराशी आता भिडणार होती. आरवच्या रागाशी ती भिडणार होती. तेवढ्यात मागून एक शांत पण आत्मीय आवाज ऐकू येतो, मॅडम, मी रमेश. या घरात गेली 15 वर्ष मी काम करतो. साहेबांच्या आजोबांच्या वेळेपासून इथे आहे.
साहेबांनी सांगितले तुम्हाला घर दाखवायचं. चला, मी तुम्हाला सगळं काही हे घर दाखवतो. हो हो चालेल, दाखवा, मीरा घाबरत बोलते. रमेश चालू लागतो आणि मीराही त्याच्या पाठीमागे जाऊ लागते. मॅम, ही आरव सरांची रूम आहे. रमेशचे बोलणे ऐकून मीरा आरवची रूम दरवाजामधूनच बघू लागते, कारण आरवच्या रूममध्ये जायला परमिशन नव्हतीच. त्याच्या परमिशनशिवाय कोणीही आतमध्ये जाऊ शकत नव्हते. आरवची खोली अत्यंत शाही आणि प्रशस्त होती. ती एक कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पसरणारी आणि उच्च दर्जाची होती. खोलीत एक अत्यंत आकर्षक आणि गडद रंगाचा किंग साईज बेड होता, ज्यावर मऊ सिल्कचं स्लीपिंग कवर होतं. बेडशीट गडद निळ्या रंगाचं असून त्यावर पांढऱ्या रंगाचे लहानसे डिझाईन होते. खोलीतील भिंती गडद रंगाच्या असलेल्या पेंटने काढलेल्या, साध्या पण प्रभावशाली होत्या. एक मोठं आणि सुंदर ड्रेसिंग टेबल होतं. खोलीत एका कोपऱ्यात एक मोठी खिडकी होती. खोलीतील इतर सजावट साधी होती. जणू आरवला त्याच्या खाजगी जीवनात कोणतेही अतिरिक्त शो ऑफ आवडत नव्हते. आरवच्या खोलीचा माहोल एकदम गंभीर आणि शांत गूढ होता. जणू त्याच्या जीवनातील एकांत आणि कठोर शिस्त या सगळ्या काही गोष्टीवरून दिसत होती. मॅम, सरांच्या बाजूंचीच ही तुमची रूम आहे, रमेश बोलतो. मीरा आरवची रूम बघितल्यानंतर तिची रूम बघू लागते. ती रूमसुद्धा खूप छान होती. एक मोठा बेड, बाजूलाच एक टेबल होता, भलं मोठं कबर्ड होतं. ही रूमसुद्धा खूपच छान होती. दुसऱ्या खोलीकडे जाताना मीराचं लक्ष एका बंद दाराकडे जातं. हे दार कुठे जातं? मीरा प्रश्नार्थक नजरेने नोकराकडे बघून बोलते. तेच. रमेश थोडं थांबतो आणि बोलतो. ते जुनं वॉर्डरूम आहे. पण मॅडम, इथे कुणालाच जायची परवानगी नाही. तिथे फक्त साहेबच जातात आणि कधीच काही ते बोलत नाहीत त्याबद्दल. रमेशचं बोलणं ऐकून मीरा हलकीच मान डोलावते. मॅम, ही सुद्धा एक रूम आहे. ही पण कायम बंदच असते. चला, मी आता बाकीचं सगळं काही दाखवतो. तिथून परत दुसऱ्या बाजूला ते जातात. तिथेही एक मोठा हॉल होता. छतापर्यंत उंच आणि भव्य सोनेरी झुंबर लटकलेला होता. भिंतीवर राजस्थानी पेंटिंग्स. संपूर्ण जागा इतकी शांत होती की मीराला स्वतःच्या पावलांचाच आवाज देखील मोठा वाटत होता. हे साहेबांचं खास रिसेप्शन हॉल आहे. फॉरेन क्लायंट्स आले की इथेच मीटिंग ते करत असतात. नंतर आतल्या बाजूला एक शांत गॅलरीमध्ये ते जातात. गॅलरीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या खिडक्या, ज्यामधून मुंबईचं सिटीस्केप दिसत होतं. समुद्र अगदी लांबून चमकत होता. रमेश हळू स्वरात बोलतो. या गॅलरीत साहेब खूप वेळ बसत असतात. फार बोलत नाहीत ते, पण डोळ्यात मात्र खूप काही साचलेलं असतं. कधी कधी वाटतं हे महाल त्यांच्या आठवणींनीच भरलेलं आहे. मीरा फक्त रमेशचं बोलणं शांतपणे ऐकत होती. त्यानंतर ते दोघेही खाली येतात. मॅम, हे डायनिंग हॉल आहे. मीरा डायनिंग हॉल बघू लागते. तर मधोमध 16 सीटर डायनिंग टेबल होता. चमकणारी क्रिस्टलची भांडी, वाईन ग्लासेस आणि बगलमध्ये मिनी बार. भिंतीवर आधुनिक पेंटिंग्स आणि एक मोठं डिजिटल फिश टँक, ज्यात विविध रंगाचे मासे डोलत होते. मॅम, साहेब फार कमी वेळात इथे जेवत असतात, पण टेबल नेहमी तयार असतो. साहेबांच्या प्रत्येक सवयीमध्ये वेळेचा अचूकपणा आहे. तोपर्यंत तिथे आरव येतो. रमेश, आरव रागाने बोलतो. आरवचा आवाज ऐकून रमेश लगेचच सावध होतो. हा साहेब, इनफ, तू आता बाहेर जा. आरवचे बोलणे ऐकून रमेश झटकन मान हलवतो आणि तिथून निघून जातो. मीरा किंचित घाबरलेली होती. तिची नजर जमिनीवरती होती. आरवची तीव्र नजर तिच्यावरती स्थिरावलेली होती. तो काही क्षण तिला बघत राहतो. तिच्या साध्यातल्या साध्या पण थोड्या झगमगीत कपड्यांकडे तो रोषाने बघतो. हे काय कपडे घातलेले आहेस तू? मी आधीच सांगितलं होतं ना, माझ्यासमोर असे कपडे घालायचे नाहीत आणि माझ्यासमोर अशा कपड्यांमध्ये अजिबात यायचं नाही. आरव खूपच रागाने बोलत होता. आरवचं बोलणं ऐकून मीरा एकदम गडबडते आणि हातांनीच ओढणी नीट करू लागते. पटकन वरती जा आणि कपडे बदल. आणि हो, पुढच्या वेळी असं काही दिसलं तर परिणाम तुला माहीतच असतील. आरवचं बोलणं ऐकून मीरा फक्त मान हलवते. तिचा गळा सुकलेला होता. आरव परत मागे वळतो आणि परत रागाने तिच्याकडे बघून बोलतो. आणि हो, 15 मिनिटात नाश्ता तयार हवा.
क्विक फास्ट बिकॉज तुझ्यामुळे माझा नाश्ता लेट होत आहे. बट दिस इज फर्स्ट अँड लास्ट चान्स. मीरा काहीच न बोलता पटकन वरच्या खोलीकडे धावते. मीरा हळूच खोलीत पाऊल टाकते. दार बंद करता तिचा चेहरा थोडासा थकलेला पण आतून खचलेला दिसतो. ती सावध पावले टाकत खोलीतून नजर फिरवते. खोलीमध्ये एक भव्य डबल बेड होता. त्यावर नाजूक पांढरं बेडशीट आणि हलक्या फिकट निळ्या रंगाचे कुशन ठेवलेले होते. आजूबाजूला एक मोठा आरसा असलेला ड्रेसिंग टेबल होता आणि समोर एक कबर्ड. हे सगळं काही बघून मीरा एक श्वास घेते आणि हळू आवाजातच बोलते, हीच माझी खोली. आता इथेच राहायचं आहे. पण आता मी काय कपडे घालू? मीरा मनाशीच विचार करत कबर्डजवळ जाते. आता मात्र ती आश्चर्यचकित झालेली होती, कारण कपाटामध्ये गुडघ्यापर्यंतचे स्लीवलेस ड्रेस, साड्या, शॉर्ट नाईट ड्रेस फक्त इतकंच होतं. तिचं लक्ष बाजूला जातं तर तिथे परफ्यूम, बरीच ज्वेलरी, मेकअप किट, वेगवेगळे चप्पल. इतकं मीराने आत्तापर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं. सगळं काही वेगवेगळ्या प्रकारचं तिला दिसत होतं. एखादं दुकानच उचलून आणलेलं आहे असं तिला वाटत होतं. हे सगळं त्या हाय व्होल्टेज माणसाने माझ्यासाठी घेतलेलं आहे का, की हे कोणी दुसरं वापरत होतं? मीरा मनाशी विचार करू लागते. तिला त्यातलं काहीच आवडलं नव्हतं. छी, असे कपडे मी कधीच यूज करत नाही. कधीही मी इतकं शॉर्ट काही घातलं नाही. आता काय करू मी? हा हाय व्होल्टेजवाला माणूस खरंच मूर्ख आहे का? आता हे असे कपडे मी कसे घालू? तेवढ्यात तिला आरवचे शब्द आठवतात. लवकर हे कपडे चेंज करायचे आणि दुसरे कपडे घालून तयार राहायचं. मला पुढच्या 15 मिनिटात नाश्ता तयार हवा आहे. आरवचा राग बघून मीरा घाबरतच पटकन कबर्डमध्ये तिच्यासाठी परफेक्ट काही सापडतंय का ते बघू लागते. पण तिच्या हाती निराशाच होती, कारण सगळं शॉर्ट ड्रेसेस होते. ती विचार करतच पटकन एक पिंक कलरची सिंपल साडी हातामध्ये घेते आणि ती नेसून पटकन आवरते. तिने तिचं काहीच आवरलेलं नव्हतं, तरीही मीरा या सिंपल पिंक साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मीरा साडीचा पदर कमरेजवळ खेचून केस मागे बांधून किचनमध्ये येते. सकाळचं कोवळं ऊन किचनमध्ये मोठ्या पारदर्शक खिडकीमधून आत येत होतं. किचन एका आलिशान बंगल्यातलं शोभेल असं परफेक्टली ऑर्गनाइज. भिंतीवर मॅट, ब्लॅक टाईल्स, शेल्फवर काचेच्या बरण्या आणि एका कोपऱ्यात भव्य फ्रीज. एकीकडे डिजिटल ओव्हन, टोस्टर, कॉफी मशीन. पण त्यांचा वापर कधीच झालाच नाही असं वाटत होतं. मीरा सगळं एक एक करून बघू लागते. मीरा कपाट उघडते आणि डबे ठेवलेले, पण काय आहे याचा काही अंदाज नव्हता. ती एक डबा काढते तर तो मोकळा होता. ती बरेच डबे चेक करते तर सगळं काही मोकळंच होतं. आता ती नाश्ता काय करणार होती? मीरा विचार करत फ्रीज ओपन करते. मीरा जेव्हा फ्रीज उघडते तेव्हा त्यात फक्त तिला बटर, 2 अंडी आणि एक माणसासाठी तयार असलेली बॅचलर लाईफसारखी टिपिकल सामग्री, बॉटल्स, चटण्या आणि बिस्किटं, एवढंच काही दिसतं. हे सगळं काही बघून ती मनातच म्हणते, सगळं कसं मोजून मापून ठेवलं इथे. मीरा हळूहळू स्वतःला जाणीव करून देते की आता इथून पुढे आरवसाठी तीच सगळं काही जेवण बनवणार आहे. आता तिला हे भलं मोठं किचन फक्त तिलाच सांभाळायचं आहे. मीरा आज पहिल्यांदा आरवसाठी काहीतरी मऊसूत आणि गरम नाश्ता बनवायचं ठरवते. तिला फ्रीजमध्ये फक्त अंडी आणि ब्रेड इतकंच सापडलेलं होतं, म्हणून ती मसाला अंडा भुर्जी आणि बटर टोस्ट बनवते. एका बाजूला आल्याचा चहा ती ठेवते, जणू तिने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःहून कुणासाठी काहीतरी बनवलं असावं अशा प्रेमाने, असं तिला वाटत होतं. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आपल्या मीराचा तर या आरवच्या घरामध्ये प्रवेश झालेला आहे आणि कामाला सुरुवातसुद्धा झालेली आहे. घरामध्ये आल्या आल्या आरवने तर तिला नको नको ते बोलून खूप तिला त्राससुद्धा दिलेला आहे. आता तो परत तिला किती छळतो हे पुढच्या भागात आपण बघूयाच. बाय द वे, मीराने आपल्या खूप प्रेमाने आरवसाठी नाश्ता बनवलेला आहे बरं का. आता तो नाश्ता आपल्या आरवला आवडतो की नाही, तो काय रिॲक्ट होतो, तो पुढे काय काय तिला त्रास देतो हे आपण पुढच्या भागात बघूया. बाकी आजचा भाग कसा वाटला हे भरभरून कमेंट्ससुद्धा करून सांगायचे आहेत बरं का. त्याशिवाय पुढचा भाग अपलोड करणार नाही मी. बाय, टेक केअर. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल.